झोपली हो तू? झोपू नको तो काय करू माय, नुसतं डोक्याला ताप झाला हा. कसं काय हो? काय झालं? व्हायचं तरी काय माय, रोजची तीच कटकट. अहो पण झालं काय ते तर सांगशील ना मला. या पाय, उगाच तू ये म्हणून सांगते. हा सांग सांग. या पाय, कोणाला बोलू नको बरं तू. नाही हो, मी कोणाला सांगत नाही पाय, तू फक्त सांग मला. आता हिनं मला सांगितलं, हिचं गोड गोड बोलून विचारून घेते मी, आणि हिनं मला सांगितलं की सगळ्या गावात बमाटा करते हिच्यावाला. थांब तू आता, जातीस कुठे जरशी, थांब जरशी. सांग सांग, मी कोणालाच नाही सांगणार, सांग बरं. काल काय झालं माय, आमच्या घरी आले होते पाहुणे. आणि पाहुणे यायला कोणाचं दुखत होतं तुमच्या घरी? अव तू येडीच राहिली बाय. दुखत असलं तेव्हाच पाहुणे येत असत्या का? अहो मला वाटलं तसं. हिचा काहीतरी घोळ दिसतो बरं. मी आता चांगली गोड गोड बोलून हिला विचारून घेते. ये पाय, आता आहे ना, उगाच तू आहे म्हणून तुला सांगते मी. तू ऐक, आणि कोणाला सांगू बिंगू नको बरं बाई. नाही ना हो, मी आजपर्यंत तुला कोणत्या गोष्टी सांगितल्या की बरं कोणाला? आता मी कोणाला सांगत नाही, तू सांग फक्त मला. ते काल आहे ना, काल ते पाहुणे नव्हते आले का आमच्या घरी, ते मला पाहायला आले होते ते. हाव का? खरंच? पाय मग आता मी तुला खोटं सांगेन का? काय झालं मग? पडलं का पोरग गिरग पसंत पडलं तुला मग? कायच काय माय, आणि ते पोरग कायच पसंत पडतं मला. आणि काय झालं मग त्याला बिगर पसंत पडायला? अव मी ना त्या पोराच्या समोर आलीच नाही. काऊन ग? काऊन नाही आली? काय झालं, काल ते पाहुणे आले ना, तर मग मला पप्पांनी म्हटलं, मला म्हणे ये म्हणे पाणी घेऊन द्यायला प्यायला. मग गेली नाही का तू? अव मी जाणारच होते, पण मग काय झालं, पप्पानं मला पाणी सांगितलं ना, तर मग मी म्हणलं आता पाहुणे आलेचे तर आपण कान्या डोळ्यानं पाव पोरग कसं येतं. बरीच चावट आहे हो तू, कान डोळ्यानं पाहून घेतलं तू आता लगी. अव तसं नाही, मला वाटलं पाव कसं काय तर. मग पाहिलं का तू? पाहिलं ना माय, म्हणून तर झोपेली मी. काय झालं मग त्याला? अव आता तूच सांग मला. आता मग एवढले लंबाले केस, मी गोरी पान, पतली सडक, इतकी दिसायला भारी, आणि त्या पोरा संग लगीन करन का मी? म्हणजे मग पोरगा का काळा गिळा आहे का माय? अव नाही, तुला जर सांगितलं ना, तू लगे उठून घरीच पडशील. आता मी काय करते, हिच्याकडून अजून गडगड बोलून सगळं विचारून घेते, आणि मग आहे ना सगळ्या गावभर बामाटा करीन मी आता. लय दिवसापासून खुमखुम होईत मग हिच्यावर, कधी सापडती कधी सापडती. पण मग आता सापडली ना, आता थांब ना, आता तू कुठे जाती? मग वा काय झालं, काय झालं मग? पुढं सांग ना काय झालं तर. व्हायचं तरी काय माय, जा मी त्याला कान डोळ्यानं पाहिलं ना, तर मला लगे बाहेर निघूशीच झालं नाही बाय. म्हणजे नेमकं झालं तरी काय ते तर सांग ना बाया. व्हायचं काय, पप्पानं सांगितलं मला म्हणे पाणी घेऊन ये म्हणे, आणि मग मी गेली बाई पाणी आणायला. आणि पाणी आणायला गेले, मग काय सांगू माय तुला. आणि जाऊ मी पाहिलं ना माय त्याला खिडकीतून सनी, तर टाकला होता ना माय त्यो. आता बाया मग तर अवघडच झालंय हे. हाव ना माय, म्हणून तर मी दुखण्याचा बहाणा केला. बहाणा केला? हाव ना माय, मी लगेच सांगितलं पप्पाला, म्हणलं पप्पा, आणि मला आहे ना काही सुधरेना नाही पप्पा. आणि मग मी कसं करू, आणि लगेच मी पलंगवर झोपून घेतलं माय. आणि मग ते पाहुणे काही म्हणे नाही का? ते म्हणत होते ना म्हणे बोलवा म्हणे मुलीला बोलवा, आम्हाला मुलगी पाहायची जायचं म्हणे. मग मग तू बाहेर गेलीच नाही का हो मग? चाटाळाची तुम्ही. गेली ना माय, मग जाणंच पडलं ना मला. आणि मग ते लागले माय मला विचारायला, तो नाव काय, गाव काय, मामा कुठले, सगळंच दडा 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 विचारायला लागले ना माय ते. आणि मग मला आलं बाई खोकला. आणि मग मला तर अदुगरच मुळातच पोरगच पसंत नव्हतं. मी दूरूनच पाहिलं होतं त्याला खिडकीतून सनी. आणि खोकला आल्यावर ते म्हणे पोरगी काही बिमार गिमारता नाही ना म्हणे. मग काय सांगितलं होतं पप्पानं?
सांग ना पटकन. पप्पा काय सांगतील? पप्पा सांगायच्या अगोदर मीच बोलले. मी म्हटलं त्याला बिमार काही नाही मी, पण मग मला आहे ना जर टीबी झाली होती असं म्हणलं मी त्याला. पाहुणे तर उठून चंगच पळाले ना बाई, थांबलेच नाही ना. आवा मग तू झोपली का ते तर सांग मला. तुला काय सांगू माय, जेव्हा मी त्याला सांगितलं ना की मला टीबी झाली म्हणून सनी, आणि मग सांगितल्यावर ते पाहुणे भास्कर उठले आणि गेले ना माय घरी चालल्या. आणि मग पप्पानं असं बादा 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 मारलं माय मला. तुला काय सांगू, मला उठता येईना. आणि म्हणून तू झोपेल एक मग आता. खाऊ ना माय, त्याच्यामुळेच तर मी झोपेले. काय करती, चांगलं तितकं पांगलं आणि पोटात पुरलं तितकं चांगलं आहे माय. आमच्या दोघींच्या गप्पा तुम्हाला जर आवडल्या असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळेल. धन्यवाद.